पूर्व भागातील निलगार इस्टेटच्या प्रांगणात श्री दक्षिणा कालिकांबा देवस्थान मधील नूतन याग शाळेचा शुभारंभ परमपूज्य सद्गुरुदेव श्रीनिवासजी शामराव काटकर उपाध्ये श्री श्रीनिवासजी सिद्धचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संकल्पित समारंभ विविध धार्मिक कार्यक्रम शाळेतील श्री अग्निदेवाचे दर्शनाने मोठ्या उत्साही भक्तिभावाने पार पडला। ओम आम आदित्याय स्वाहा ओम सोम सोमाय स्वाहा ओम मंगलाय स्वाहा ओम गुंबुधाय स्वाहा ओम ह्रीं बृहस्पतये स्वाहा ओम शुं शुक्राय स्वाहा ओम शं शनिश्चराय स्वाहा ओम राम राहवे स्वाहा ओम कें केतवे स्वाहा ओम रं रवये स्वाहा ओम अनंताय स्वाहा ओम गं गणपतये स्वाहा ओम दुम दुर्गाय स्वाहा ओम ऐं क्षेत्रपालाय स्वाहा ओम पापासुष्पदे स्वाहा ओम पापासुष्पदे स्वाहा ओम स्वाहा ओम श्री कृष्णाय स्वाहा ओम श्री बलभद्र बलरामाय स्वाहा ओम श्री कल्की नारायणाय स्वाहा ओम इतः पूर्वं प्राणबुद्धिदेहधर्मादिकारतो जागृत स्वप्नशुद्धावस्थासु मनसा वाचा कर्मणा हस्ताभ्यां तद्भ्यां मुद्रेष्णां यत्मुतं यदुक्तं यत्कृतं तत्सर्वं परमशिवाभिन्ना चिच्चक्तिस्वरूपा भगवती दक्षिणाकालिकाम्बा देवतार्पणं भवतु स्वाहा। दक्षिणाकालिकाम्बा इदं नमो। ओम पूर्णाधरवे वस्रे विक्रीणाव एकमूर्धको चक्रको स्वाहा। ओम पद्मे पद्मे महापद्मे सुपद्मे सुरपूजिते नारायणी महालक्ष्मी पाहि मां कमलालये स्वाहा। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णमुदच्यते पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते स्वाहा। दक्षिणाकाली माता की जय, भगवान की जय। यावेळी परमपूज्य सद्गुरुदेव श्रीनिवासजी शामराव काटकर यांनी उपस्थित भक्तांना मार्गदर्शन केले। अग्निमंदिर किंवा यागशाला निर्माण केलेली मला वाटते की सगळी असं वास्तू शिल्प असलेली यागशाला मी सुद्धा प्रथमच असे ट्रिप हे तिरुपतीला वगैरे तर मला पण सनातन धर्माला अनुसरून यागशाला कशी असावी या संबंधीचे नियम त्यांचं पालन करून ही यागशाला आधी ठेवली आहे। देवतांचं इथे अर्चन होत राहील, मूर्तीद्वारे त्यांचं अर्चन होत राहील, अग्निकुंडामध्ये त्यांचं अर्चन होत राहील। आपण दर्शन घेत चला, सगळीकडे जा,
काय करा, सगळीकडे जा, तिरुपतीला जा, वैष्णोदेवीला जा, पतधनिक झालेला अयोध्येला जा, सगळीकडे जा. पण हे तुमचं स्थान आहे हे विसरू नका. कळालं? एक तरुण मुलगा आपल्या आईला म्हणतो की मी आता कुठं चाललो, परदेश प्रवासाला चाललो, सगळं जग घुमून गेलं. तेव्हा आई त्याला आशीर्वाद देते की नाही? देते. पण काय सांगते, सगळं जगभर फिरून ये, पण आपलं घर आणि मला विसरू नको. म्हणते की नाही? काय हो, तसं हे तुमचं घर आहे ते. आणि ही माता ही तुमची आई, तिला विसरू नका. तिला न विसरता जिकडं जायचंय तिकडं जा. तुळजापूरला जा, मारडीला जा, पुष्कळ ठिकाणी तसा, अक्कलकोटला जा, पंढरपूरला जा. जिथं जिथं तुम्हाला जावं असं वाटेल तिथं जा. मी जाऊ नका असं म्हणत नाही. पण ही आई आहे तुमची कालिका माता, आणि हे मंदिर हे तुमचं आहे, कारण तुम्ही तिचे कोण आहात, पुत्र. त्याला विसरू नका. हे मंदिर आणि या मंदिरातील देवतांचं अर्चन हे शास्त्रशुद्ध पद्धतीनं चालत राहील. त्याच्यामध्ये कुठलीही अशास्त्रीयता, बेशिस्त, धर्मविरोधीपणा येणार नाही याची काय घ्या, काळजी घ्या. मी काय बोलतो का, आणि त्या लक्षात येईल की या मंदिराचं ते उत्तरोत्तर वाढत असेल. जसा हा अग्नी प्रज्वलित केलेला आहे, पहा बरं, त्याचं ते उत्तरोत्तर काय होत गेलं, वाढतच गेलं पूर्णाहुती. तसं या तुमच्या मंदिराचं तेज, त्याचं ते प्रेरणादायी असं स्वरूप उत्तरोत्तर अधिक अधिक प्रज्वलित होत जाईल अशी मी अपेक्षा करतो. आणि तरी त्याचप्रमाणे निलगार ज्ञाती संस्थेचे विश्वस्त नारायण काळपगार आणि मंदिराचे प्रमुख पुजारी व्यंकोबा कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले. राष्ट्रभवनाचा कार्यक्रम मी पाहिलेला नाही, पण सद्गुरूंच्या आशीर्वादाने, त्यांच्या उपस्थितीने आपल्या सर्व भक्तगणांना असला लाभ मिळालेला आहे की आपण किती जन्मात असलं पाहू शकतो हे माहीत नाही आहे. खरोखरच आपल्याला असले गुरु भेटलेले आहेत, त्यांच्या चरणी 1000 वेळा वंदन केलं तरी सुद्धा कमी आहे. वंदन. श्री गणेश गुरुभ्यो नमः. निलगार ज्ञाती संस्था निलगार इस्टेट येथील श्री दक्षिणा कालिका देवस्थानामध्ये आज परमपूज्य सद्गुरुदेव श्रीविद्या अखंड महायोगाचार्य श्री श्रीनिवास शामराव काटकर, उपाख्य श्री श्रीनिवास सिद्धाचार्य आणि त्यांचं दीक्षा नाव श्री यक्षिण्यंबासमध्ये श्री यक्षानंदनाथ सद्गुरूंकडून आज या नूतन यागशाळेचा शुभारंभ झाला. निलगार संस्थेच्या अध्यक्षांकडून श्री सद्गुरूंना या संपूर्ण कार्याची, या दिव्य कार्याची वर्णी दिली आणि आचार्य म्हणून त्यांना ह्या कार्याचं त्यांना कारभार पूर्ण पूजन विधी करण्याचं शास्त्रवतीने त्यांना सांगितलं. आणि श्री सद्गुरुदेवांनी या संपूर्ण यागशाळेचं तस्मात् शास्त्रम प्रमाणात, म्हणजे ज्याप्रमाणे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे सद्गुरुदेवांनी यागशाळेचं पूजन केलं. आणि त्याचबरोबर यागशाळेवर जे काही कलश लावणार आहेत ते 5 कलशांचं पूजन आणि सनातन धर्मध्वज याचं पूजन केलं. आणि त्यानंतर वेदातील वेदमंत्रांनी सद्गुरुदेवांनी हवन केलं आणि सर्व भक्तांना अग्निदेवतेचे महत्त्व सांगितले आणि धर्मकार्यासाठी हे मंदिर कसं उभं झालेलं आहे आणि हे मंदिर केव्हा निर्माण झालं हे सगळं गुरुदेवांनी सांगितलं. त्याचबरोबर श्री गुरुदेवांनी गेल्या वर्षी 2 नोव्हेंबर रोजी ह्या यागशाळेचं भूमिपूजन केलं होतं आणि त्यावेळेस सांगितलं होतं की 12 वर्ष
आता अग्निपर्व आहे. ह्या अग्निपर्वामध्ये धर्म, वेद, द्विज, गुरु सगळ्यांचं जो कोण रक्षण करतो, पालन करतो, त्याचं अग्निदेव रक्षण करतात. त्यानुसार अग्निदेवाची उपासना करावी हे श्री गुरुदेवांनी नमूद केलं. दक्षिणा कालिकांबा देवस्थानमध्ये रविवारी सकाळी झालेल्या या कार्यक्रमात नूतन याग शाळेवरील शिखरावर कलश स्थापना व सनातन धर्मध्वज स्थापना मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी निलगार ज्ञाती संस्थेचे पदाधिकारी तसेच मंदिर समितीचे प्रमुख पदाधिकारी तसेच भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होता.